झाडू हाती सन्मान्य व्यासपीठावरील सुज्ञ वक्ते कन्या परीक्षण करते आणि रसिक श्रोत्यांनो, मी कोड क्रमांक 4 विषय मांडत आहे स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा. संत हे लोकांच्या उपकारासाठी असणारे वृक्ष आहेत. त्यांना सत्याची फळे लागतात तर ते ज्ञानोपदेश ही शीतल छाया देतात. संत गाडगे बाबा द्रष्टा समाज पुरुष होते. द्रष्टा म्हणजे दूरदृष्टी असलेला आणि समाज पुरुष म्हणजे ज्याने समाजाच्या उद्धारासाठी आपले जीवन समर्पित केले असा पुरुष. कोणताही पुरुष कोणत्या जाती जन्मला, कधी, कुठे यावरून त्याचे मोठेपण न ठरता त्याने जीवनात कोणते सत्कार्य करून नाव लौकिक मिळवले यावरून त्याचे मोठेपण ठरते. 1890 साली थोर समाजसुधारक ज्योतिराव फुले यांचे निधन झाले. त्याच वेळी संत गाडगे बाबांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. दारिद्र्य, अंधश्रद्धा, अज्ञान, दुष्ट चालीरीती यांमध्ये समाज खिदमत पडला होता. यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी, सावध करण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी कीर्तनाचे सुदर्शन हाती धरलेल्या गाडगे बाबांना तळागाळात रुतलेल्या लोकांसाठी त्यांच्या विचार जागृतीसाठी एक धर्मयुद्धच करावे लागले. संत गाडगे बाबा माणसात देव पाहणारे देव माणूस होते. देवळात नाही तर माणसात आहे. शेतकऱ्यांचा संबंध जनावरांशी, त्यांवर दया दाखवली पाहिजे. म्हातारे बैल, भाकड गाया कसाबाला विकू नये. त्यांच्याकडून आयुष्यभर फायदा घेतला आणि आता ती जड झाली. आमचे आई वडीलही म्हातारे आहेत, त्यांचाही काय उपयोग? मग विकता का त्यांना? ऐकणाऱ्यावर योग्य परिणाम होईल. कर्ज काढून देवधर्म सण साजरे करणे याला ते कडाडून विरोध करत. कारण या अज्ञानी लोकांनी सावकाराचे कर्ज काढले तर ते फेडण्यातच त्यांचे संपूर्ण आयुष्य जाते. ज्या माणसावर कर्ज आहे तो ते फेडण्याच्या विचारात असतो. समाजातील देशही त्या गोष्टी त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. पर्यायाने समाजाचा, देशाचा विकास